नमस्कार, मी अमृता धनाजी माने, फाउंडर ऑफ विमेन ऑन व्हील्स अँड वाव डिलिव्हरीज. मी राहिला दादरला. माझ्या घरी माझे वडील, माझी आई, माझा भाऊ आणि मी स्वतः. माझी शाळा हॉलीक्रॉस हायस्कूल आणि कॉलेज DG रुपारेल कॉलेज. जे सगळं जे होतं माझं स्कूलिंग, कॉलेज जे काही आहे ते दादरचं. आणि त्यामुळे मला दादरची खूप प्रेम म्हणण्यापेक्षा खूप आवड निर्माण झाली. त्यामुळे मला ह्या दादर एरियामध्ये काहीतरी स्वतःचं करायचं होतं. मला नोकरी करायची नव्हती, 9 ते 5 काम करायचं नव्हतं किंवा कोणाचं ऐकून घ्यायचं नव्हतं. त्यामुळे मला काहीतरी बिझनेसशी रिलेटेड, कारण माझे स्वतः वडील हे बिझनेसमध्ये असल्यामुळे मला लहानपणापासून एक आवड निर्माण झालेली बिझनेसविषयी. मला काहीतरी वेगळं करायचं होतं, कारण बिझनेस म्हटलं की तेच दररोजचं जगणं नको हवं होतं. आणि आपण जसं म्हणतो की आपलं पॅशन आपल्याला खूप पुढे घेऊन जातं, तर माझं पॅशन आहे बाईक रायडिंग. मला बाईक रायडिंग करायला खूप आवडतं. मी वयाच्या 18व्या वर्षापासून बाईक चालवायला सुरू केली. आधी परचेस करताना आम्ही स्कूटी घेतली, कारण आमच्या घरी कोणी चालवणारं नव्हतं. माझा भाऊ स्वतः त्याला बाईकची किंवा स्कूटीची आवड नाही आहे. सो मी एकटी चालवणारी होती. त्यामुळे बाबा म्हणाले की आधी आपण स्कूटी घेऊन बघूयात आणि मग बाईककडे जाऊयात. तर मी शिकताना मला सायकल येत होती, त्यामुळे मी बाईक चालवायला लागली. हळूहळू बाईक चालवता चालवता मला ट्रॅव्हल करण्याची आवड निर्माण झाली. सो माझी जी पहिली गाडी होती ती ॲक्टिवा होती. आणि मी कॉलेजला जेव्हा कोणाकडे साधी सायकल पण नसायची तेव्हा मी एकदम ऐटीत स्कूटी घेऊन जायची. आणि हळूहळू मला स्कूटी सोबत मला बाईकची पण आवड निर्माण झाली. आणि माझं पहिलं ड्रीम होतं ते एक डॉक्टर बनण्याचं होतं. म्हणजे अगदीच जेव्हा लहानपणापासून आपण एक विचारतो की तुला मोठं होऊन काय बनायचंय, तर माझं एक ड्रीम होतं की मला डॉक्टर बनायचं होतं. पण मार्क्स कमी मिळाले आणि आपलं सीट रिझर्वेशन्समुळे मला ते परस्यू करता नाही आलं. त्याच्यानंतर मी असा विचार केला की मी माझ्या आई वडिलांचं काहीतरी जे त्यांची इच्छा आहे त्याच्याशी रिलेटेड मी काहीतरी करून बघते. तर त्यांना हवं होतं की मी एक डेप्युटी कमिशनर व्हावी. मी तिथेही प्रयत्न केला, तेही करायचा प्रयत्न केला, पण एक आतून येत नव्हतं की तो अभ्यास जो करायची जी आवड निर्माण होते ती आवड निर्माण होत नव्हती. आणि मग असंच एक विचार केला की जाऊ देत, आपलं 3rd इयर होऊ देत, TY संपू देत, त्याच्यानंतर काय डोक्यात सुचतंय का आपण बघूयात. माझं TY सुरू असतानाच मी माझी MBAची प्रिपरेशन सुरू केली. आणि प्रिपरेशन सुरू करताना जेव्हा मी एक्झाम दिली, शेवटचा पेपर होता TYचा, तेव्हा एकदम मला वाटलं की आता आपण पुढे काय करणार आहोत. आपण एवढे वर्ष हे जमलं नाही म्हणून ते केलं, ते जमलं नाही म्हणून आता शेवटी आपण MBAचं एक ऑप्शन आपण निवडलं. पण आता MBA करता करता काय करणार, कारण आता ग्रॅज्युएशन तर संपलंय आणि मी एक TY BSc इन केमिस्ट्री आहे. आणि मला केमिस्ट्री फील्डमध्ये काहीही करायचं नव्हतं, कारण मी स्वतः लेक्चर्स कधी जास्त अटेंड केले नव्हते. फक्त मी प्रॅक्टिकल्सला जायचे. आणि मला प्रोफेसर तर मुळात ती फील्डच मला आवडत नव्हती. आणि राहिलं तर केमिकल इंडस्ट्रीज, तर मला केमिकलशी रिलेटेड पण आवड निर्माणच झाली नाही कधी. मी प्रयत्न खूप केला. मी स्वतः एक 3rd इयर म्हणजे कंप्लीट पूर्ण वर्ष मी केमिस्ट्रीमध्ये घालवलं, पण ती आवड निर्माण मला कधीच झाली नाही त्या बाबतीत. आणि मग सतत माझ्या डोक्यात विचार सुरू होता की आपण काय वेगळं करू शकतो. मग मी असा विचार केला की आपण पॅशनशी रिलेटेड काहीतरी करू शकतो का. तर माझं पॅशन होतं बाईक रायडिंग. आणि बाईक रायडिंग म्हटलं तर माझ्याकडे आता बाईक नाही आहे तर स्कूटी आहे. सो स्कूटीशी रिलेटेड काहीतरी करू शकतो का. मी इनिशियली मला बाबांनी एक होंडा ॲक्टिवा घेऊन दिली. मला
फिरण्याची फार आवड होती, पण जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्कूटीवरती आपण जास्तीत जास्त मुंबई कव्हर करू शकतो, त्यातल्या त्यात थोडं मुंबईच्या बाहेर जाऊ शकतो. पण जर आपल्याला जास्त एक आपण म्हणतोय की आपल्याला बाईक ट्रॅव्हल किंवा ट्रॅव्हलिंग ह्याची आवड आहे, तर ती स्कूटीवरून पूर्ण होत नव्हती. मग मी असाच विचार केला की आपण बाईकशी किंवा स्कूटीशी रिलेटेड काहीतरी सुरू करूयात का, प्रयत्न करूयात का. आणि मग असंच माझी एक्झाम संपल्यावर मी रात्री नाईट वॉकसाठी गेले होते. तेव्हा मी एकदम माझ्या एका त्या रूटवरती भाऊ आणि बहिणीला भांडताना बघितलं. तो भाऊ शिकवायचा प्रयत्न करत होता त्या बहिणीला की स्कूटी अशी पकडायची, मग ती अशी चालवायची, मग तो ब्रेक दाबायचा, आणि त्या बहिणीला काही कळत नव्हतं. आणि ह्या दोघांमध्ये भांडणं सुरू व्हायला लागली. मी फक्त लांबून त्यांना बघत होते की कसा शिकवतोय किंवा ती शिकली जाते की नाही. तेव्हा माझ्या डोक्यात काहीच विचार नव्हता. मी घरी आले, रात्री झोपताना मी जस्ट एक विचार केला की ह्या दोघांची भांडणं होत आहेत. असे कितीतरी महिला असतील ज्यांना स्कूटी किंवा बाईक शिकायची आहे, पण त्यांना शिकवण्यासाठी कोणी अवेलेबल नाही आहे. आणि त्याच वेळी माझ्या डोक्यात ही संकल्पना आली की आपल्याकडे भरपूर मोटर ड्रायव्हिंग स्कूल्स आहेत जे कार्स चालवतात. 4 व्हीलरचे भरपूर स्कूल्स आहेत, पण 2 व्हीलरसाठी सध्या अवेलेबल नाही आहेत. आणि त्यात पण फक्त महिलांसाठी मोटर ट्रेनिंग स्कूल फार कमी आहेत, किंवा आपल्याला माहिती पण नसतील की त्या आता ह्या सिच्युएशनला असतील की नाही. सो मला सांगताना खूप अभिमान वाटतो की मी ही कन्सेप्ट आणली की जिथे आपण महिलांना ट्रेनिंग देऊ शकतो स्कूटी आणि बाईकसाठी. म्हणजे माझ्या घरातून सुरू केलं तर माझ्या आईला खूप वर्ष ती प्रयत्न करत होती शिकायची. ती शोधत देखील होती मोटर ट्रेनिंग स्कूल, पण ती अपॉर्च्युनिटी तिला मिळाली नाही. सो मला ही जेव्हा आयडिया डोक्यात आली तर मी लगेच ही अपॉर्च्युनिटी म्हणून ती ग्रॅब केली. आणि लगेचच दुसऱ्या दिवशी मी एक आपण म्हणतो की व्हॉट्सॲप मेसेज मी क्रिएट केला, तो ब्रॉडकास्ट केला. आणि मला स्टार्टिंगलाच एवढे मेसेजेस यायला लागले की एन्क्वायरीसाठी, कारण भरपूर महिला अशा आहेत की ज्या वाट बघतायत की त्यांना कोणीतरी स्कूटी शिकवू शकतं का किंवा बाईक शिकवू शकतं का, पण त्यांना शिकवणारं कोणी नसतं. आणि त्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे म्हणून त्यांनी ह्याचा पुरेपूर लाभ उचलला आहे. सो सुरुवातीला माझ्याकडे फक्त 2 स्टुडंट्स आले होते ज्यांना आम्ही स्कूटीसाठी मी ट्रेन केलं. पण त्यांच्या 2 स्टुडंट्सच्या मदतीने त्यांनी मग रिव्ह्यूज छान टाकले, फेसबुकवरती रिव्ह्यूज टाकले, आपल्या गुगल पेजेसवरती रिव्ह्यूज टाकले. आणि हळूहळू माझे जे स्टुडंट्स होते पर डेचे ते वाढत गेले. पहिल्या महिन्यात फक्त 2 स्टुडंट्स होते, पण त्यांच्या मदतीने हळूहळू मला स्टुडंट्स वाढू लागले. ते 5 ते 6 वरती गेले. आणि नंतर जसं आपण बिझनेसमध्ये उतरतो आपल्याला एक त्याच्यातलं कळतं की हे कसं चालू शकतं, कसं चालू नाही शकत. आणि जसं लोकांपर्यंत पोचवायचं असेल एक बिझनेस, तर त्याला एक नाव देणं हे गरजेचं असतं. आणि तेव्हाच मला कळलं की आपल्या बिझनेसला काहीतरी नाव असलं पाहिजे. फक्त मोटर ट्रेनिंग स्कूल बोलून चालणार नाही किंवा अमृता मोटर ट्रेनिंग स्कूल बोलून चालणार नाही. तर मी एक असा विचार केला की आपण आपल्या व्यवसायाला एक नाव देऊयात. आणि तेव्हा विमेन ऑन व्हील्स हे नाव दिलं. आता हे नाव दिल्यामुळे अजून मला प्रगती पुढे किंवा मला अजून एक अपॉर्च्युनिटी पुढे दिसू लागली की आता हळूहळू आपलं ट्रेनिंग स्कूलला आपलं एक नाव आलं आहे. आणि लोक विचारायला लागले की विमेन ऑन व्हील्स नक्की काय आहे किंवा हे नाव कशाशी रिलेटेड आहे. मग मला सांगायला त्यांना आनंद होत होता की हे एक मोटर ट्रेनिंग स्कूल आहे. बरं, मोटर ट्रेनिंग स्कूल डुएट नाही आहे तर फक्त महिलांसाठी आहे, महिलांसाठी आपण ट्रेनिंग देतो. परत मग ते विचारायचे की फक्त 4 व्हीलरसाठी आहे का. तर मग मी म्हटलं की नाही, मी एक कन्सेप्ट पुढे आणलाय की मोटर ट्रेनिंग स्कूल हे फक्त विमेनसाठी आहे, पण आता सध्या आपण फक्त स्कूटी आणि बाईक शिकवतो. कारण आपल्या बऱ्याच मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये स्कूटी आणि बाईक ट्रेनिंग दिली जात नाही, कारची ट्रेनिंग दिली जाते. आणि फक्त महिलांसाठी ती नसते, तर काही पुरुष देखील असतात किंवा जे शिकवणारे असतात ते पुरुष असतात. पण आपल्या ट्रेनिंग स्कूलच्या इथे आपली USP ही आहे की आपण फक्त महिलांना ट्रेनिंग देतो आणि जे ट्रेनर्स असतात त्या पण फक्त महिला आहेत. सो हळूहळू
जेव्हा नाव दिलं तेव्हा लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि एक मला पण मार्केटिंगमध्ये खूप मदत झाली त्याची. मग आधी फक्त मी सकाळचे बॅचेस ठेवले. हळूहळू मी जेव्हा त्याच्यात रुळत गेली तेव्हा कळलं की ज्या गृहिणी आहेत त्या फक्त दुपारच्या वेळेस अवेलेबल असतात, मग त्यांना दुपारचे बॅचेस अवेलेबल करून दिले. जे ऑफिस गोईंग आहेत त्यांना एकतर अर्ली मॉर्निंग बॅचेस किंवा लेट नाईट बॅचेस असे टायमिंग्स लागतात, मग त्या अकॉर्डिंगली मी माझं बॅचेस वाढवले. सो आधी जेव्हा पहिला महिना होता तेव्हा फक्त 2 स्टुडंट्स होते, पण हळूहळू मी बॅचेस वाढवले. मॉर्निंग बॅच केली, आफ्टरनून बॅच केली, इव्हनिंग बॅच केली आणि आता सांगायला मला अभिमान वाटतो की एका दिवशी आपल्याकडे 20 ते 22 स्टुडंट्स आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये येतात आणि महिन्याला कमीत कमी 50 लेडीज आपल्याकडून शिकून जातात. आणि सगळ्यांना फक्त आपली चांगली बाजू माहिती असते, पण जी वाईट बाजू असते ती आपण बहुधा सगळ्यांसमोर आणत नाही. सो ह्याच्यातली जी नेगेटिव्ह जी पॉईंट आहेत ते काय आहेत? सो एक महिला ट्रेनिंग स्कूल चालवते किंवा एक महिला शिकवते, सो ह्याचा अर्थ काय आहे की हिला स्कूटी चालवताच येत नसेल, हिला बाईक चालवता येत नसेल. कारण आमच्यावरती बरेच पोलीस ॲलिगेशन्स पण आलेत. सो आपल्याला सगळ्यांना पॉझिटिव्ह साईड दिसते, आपण सोशल मीडियावरती फक्त पॉझिटिव्ह साईड टाकतो, पण नेगेटिव्ह बाजू आपल्याला माहिती नसते. सो नेगेटिव्ह बाजू ह्यातली ही होती की मी एका मेन सेंट्रिक बिझनेसमध्ये उतरले होते. सो ऑब्स्टॅकल्स येणं अगदी असं इझी होतं, कारण की आम्ही ज्या लेनमध्ये शिकवायचो सो त्या लेनचे रेसिडेन्शियल्स जे होते ते डिरेक्टली पोलीस कंप्लेंट करायचे की इकडे आमच्या रेसिडेन्समध्ये एक महिला शिकवते आहे, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. बरं, ॲक्सिडेंट का होणार? कारण एक महिला शिकवते, त्यामुळे. सो हे जे आपलं माइंड ब्लॉक आहे ना सोसायटीमध्ये ते आपण चेंज नाही करू शकत आणि ह्याच्यामुळे नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. तेच एक माझ्या जागी एका पुरुषाने जर केलं असतं तर पुरुष शिकवत असतात तर बहुधा त्या व्यक्तीने कंप्लेंट केली नसती. त्यांनी अशी कंप्लेंट टाकली नसती की एक पुरुष शिकवतो आहे आणि ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. आता इथे स्त्री शिकवतीये म्हणून ॲक्सिडेंट होऊ शकतात, पण तेच पुरुष शिकवायला गेले तर कधीच ॲक्सिडेंट होत नाही. सो हे जे माइंड ब्लॉक फ्रेम्स आहेत हे माझे नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडत होता माझ्या बिझनेसवरती. आणि हळूहळू एक पूर्ण वर्ष मी स्वतः ट्रेनिंग स्कूलमध्ये स्वतः उतरले, स्वतः शिकवायला लागले आणि मग हळू जसं जसं माझं ट्रेनिंग स्कूल वाढत गेलं किंवा माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज येत गेल्या, लोकांपर्यंत पोचत गेलं, तेव्हा मी इन्स्ट्रक्टर्स हायर करायला सुरू केलं. सो माझ्याकडे ज्या शिकून गेल्या आहेत त्याच नंतर माझ्याकडे इन्स्ट्रक्टर्स म्हणून यायला लागल्या किंवा दुसऱ्या पण ज्या लेडीज आहेत ज्यांना एम्प्लॉयमेंटची गरज होती त्यांना मी माझ्या ट्रेनिंग स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलंय आणि त्यांना शिकवलं. 2 महिने 3 महिने त्यांना ट्रेनिंग दिली आणि हळूहळू आता ते लोक इंडिव्हिज्युअली क्लायंट्स हँडल करत आहेत. सो इनिशियल डेजला जेव्हा स्कूटी ट्रेनिंग घेतलं सो मला एन्क्वायरीज असे पण यायला लागले की तुम्ही गिअर बाईक्स पण शिकवता का? कारण बऱ्याच महिला आहेत की त्यांना रॉयल एनफिल्ड गिअर बाईकपेक्षा, म्हणजे आपण म्हणतो की आपण क्वचित म्हणतो की मला स्कूटी शिकायची, जास्त आपण काय बोलतो की मला ॲक्टिवा शिकायचे. तसंच बाईकशी रिलेटेड पण तेच आहे की मला एन्क्वायरीज येत होते, मॅडम तुम्ही रॉयल एनफिल्ड शिकवता का? सो ही एक माझ्यासाठी एक दुसरी अपॉर्च्युनिटी होती की स्कूटीसोबत मला गिअर बाईकचं ट्रेनिंग पण सुरू करायचं होतं. आणि मग पहिल्या 1 वर्ष जाऊ दिला, जसे इन्स्ट्रक्टर्स मी हायर केले त्याच्यानंतर मग मी विचार केला की आता मी गिअर बाईक ट्रेनिंगकडे वळू शकते आणि गिअर बाईक ट्रेनिंगची मी सुरुवात केली. ज्या महिलांना आवड आहे बाहेर फिरण्याची, बाईकवरती फिरण्याची, त्यांचा खूप छान प्रतिसाद मला मिळाला गिअर बाईक ट्रेनिंगसाठी. आणि मला एक चांगलं काय वाटतंय की बरेच स्टुडंट्स माझ्याकडे असे आले आहेत की त्यांना बाईक शिकायची होती पण स्कूटी येत नव्हती किंवा सायकलिंग येत नव्हती, तर ते आपल्याकडे आले, पहिले स्कूटी शिकून गेले आणि मग बाईक शिकून गेलेत. सगळं छान असताना आपल्याकडे 6 इन्स्ट्रक्टर्स आले आपल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये. आपण एक ऑफिस स्पेस घेतली ट्रेनिंग स्कूलसाठी, कारण की जे काही स्टुडंट्स यायचे ते घरी यायचे विचारायला की डिटेल्स काय आहेत काय. सो तेव्हा मी विचार केला की आपण एक ऑफिस स्पेस आपलं स्वतःचं हवं आणि आपण ट्रेनिंग स्कूल ऑथराईज करावं. ऑथराईज ट्रेनिंग स्कूल केल्यावर सगळं छान चालू असताना मध्येच लॉकडाऊन हा प्रकार आला. तो फक्त मला हिट नाही झालाय पण सगळ्यांना हिट झाला. आणि
आणि 6 एम्प्लॉईज आपल्याकडे जे आहेत त्यांची सॅलरी ठप्प झाली, त्यांच्याकडे काही इन्कम सोर्स नव्हता काही करायला. सो माझ्या डोक्यात सतत एक प्लॅन सुरू होता की लॉकडाऊन सारखी गोष्ट आली की एक असा बिझनेस हवा आपल्याकडे की जो आपल्याला त्या लॉकडाऊनमध्ये पण किंवा कुठची अशी सिच्युएशन येईल जिथे अर्जंट सगळं काही बंद असेल पण फक्त आपली सर्व्हिस सुरू असेल, अशी कोणती गोष्ट असेल. सो हे 3 ते 4 महिने आपल्या लॉकडाऊनचे जे होते त्याच्यात सतत माझं डोकं धावत होतं की आपण काय वेगळं करू शकतो. जसं मी म्हटलं की अशी एक सर्व्हिस आपण आणायची की ज्याच्यात लॉकडाऊन झालं किंवा पूर्ण भारत बंद झाला तरी पण आपली ती सर्व्हिस सुरू राहिली पाहिजे आणि आपल्या एम्प्लॉईजची जी सॅलरी आहे ती कुठेतरी थांबली नाही पाहिजे. कारण की जर आपण एम्प्लॉईला मोठं करतोय तरच आपला बिझनेस मोठा होतो. आपण जर एम्प्लॉईकडे लक्ष नाही दिलं, त्यांची सॅलरी नीट दिली नाही तर आपला बिझनेस तो लॉंग टर्म मध्ये चालत नाही. सो असंच त्यावेळेस लॉकडाऊनच्या वेळेस असं झालं की माझ्या नेबरकडे एक बर्थडे पार्टी होती आणि आम्हाला केक घेऊन यायचा होता, पण तो केक आणण्यासाठी आमच्याकडे कोणी घेऊन जायला नव्हतं किंवा त्या ज्या शॉपमध्ये आपण केक मागवला होता तिथे पण डिलिव्हरी सर्व्हिस नव्हती. सो ती एक अपॉर्च्युनिटी एक माझ्या ती डोक्यात आली, लगेच बसली की आता आपल्याकडे फक्त केक घरी आणण्यासाठी एवढा अडथळा येतोय. सो बाहेरच्या सोसायटीमध्ये किती प्रॉब्लेम्स येत असतील की जिथे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या घरी कोणतरी यंग नसेल, त्यांना काहीतरी बाहेरून घेऊन यायचं असेल, भाजीपाला आणायचं असेल किंवा औषधं आणायची असतील, हे कोणी आणून देणारं नसेल तर त्यांना आपण कशी मदत करू शकतो. सो ही जी अपॉर्च्युनिटी होती की मंदित संधी ही मी लगेच ग्रॅब केली आणि वाव डिलिव्हरीज हा कन्सेप्ट मी 8 जून 2020 मध्ये सुरू केला, जस्ट एक अनलॉक फेज 1 मध्ये. कारण की मला अशी एक सर्व्हिस द्यायची होती जिथे आपण छोटे जे बिझनेस आहेत त्यांना काहीतरी त्यांच्या लॉजिस्टिक्समध्ये मदत कशी होईल. किंवा सपोज आता मला एक पार्सल मला अंधेरीला पाठवायचं आहे, बँड्राला पाठवायचं आहे किंवा साऊथ बॉम्बेला पाठवायचं आहे, पण मला स्वतःला जाता येत नाही आहे. सो ते आपण कशी ती सर्व्हिस अवेलेबल करून देऊ शकतो आपल्या सोसायटीला. सो आधी सुरुवातीला आपण फक्त पर्सनल पार्सल्स सुरू केले की मी परत सोशल मीडियावरती आउट केलं की आपण अशी डिलिव्हरी सर्व्हिस सुरू केली आहे जिथे तुम्हाला वाटेल की तुम्हाला स्वतःला जाता येत नाहीये. कारण अनलॉक फेज 1 मध्ये पण बरेच रेस्ट्रिक्शन्स होते, आपल्याला फिजिकली बाहेर पडणं तेवढं पॉसिबल नव्हतं. फक्त बिझनेसेस सुरू केले होते, पण स्टार्टिंगला माझं ट्रेनिंग स्कूल लगेच पिकअप करेल असं नाहीये. कारण तेव्हा एक सगळ्यांच्या मनात एक भीती होती की मी खाली गेले आणि मला कोरोना झालाच तर काय. सो त्यामुळे मी इनिशियल डेजला फक्त पर्सनल डिलिव्हरी सुरू केले, सोशल मीडियावरती टाकले. मग हळूहळू आपल्याला ते जे आपण लॉकडाऊनमध्ये हा बिझनेस सुरू केला होता त्यामुळे आपल्याला एक वेगळी सोशल मीडियाची हेल्प झाली किंवा प्रिंट मीडियाची हेल्प झाली. बऱ्याच न्यूजपेपर्समध्ये आपले प्रिंट्स यायला लागले की आपल्याकडे विमेन डिलिव्हरीज, कारण की आपण जसं म्हटलं की विमेन ऑन व्हील्स आहे जिथे आपल्याकडे विमेन इन्स्ट्रक्टर्स होते. सो तोच कन्सेप्ट मला वाव डिलिव्हरीजमध्ये आणायचा होता. सो सुरुवातीला मी जे काही माझे आधीचे एम्प्लॉईज होते त्यांच्यापासून मी सुरुवात केलं. जे आपले डिलिव्हरीज देत होते त्या फक्त महिला होत्या आणि हा कन्सेप्ट लोकांना खूप आवडला की एक महिला पुढे येते आणि डिलिव्हरी करते. सुरुवातीला जसं ट्रेनिंग स्कूलला मी स्वतः उतरले आणि ट्रेनिंग दिले, सेम मी वाव डिलिव्हरीजच्या बाबतीत केलं की मी स्वतः पहिले 3 महिने स्वतः डिलिव्हरीज केल्यात आणि बघितलंय की जी आपली जी सोसायटी आहे ती एक महिला डिलिव्हरी जी एक करते ती त्याला ती कशी बघते आहे की नावं ठेवते की हेल्प करते. आणि एक मला ह्याच्यात आवडलं काय की बऱ्याच लोकांनी ह्याला चांगला प्रतिसाद दिला. कारण की आम्हाला आधी फक्त पर्सनल डिलिव्हरीज करत होतो, न्यूजपेपर्समध्ये यायला लागले तेव्हा आपल्याला बरेच जे नियर बाय हॉटेल्स होते, जसे मी म्हटलं की माझं स्वतःचं जे ऑफिस आहे ते माटुंगामध्ये आहे आणि मी राहणारी दादरची. सो मला दादर एरिया ह्याच्यात इन अँड आउट सगळं माहिती होतं आणि मी लहानपणापासून ज्या ज्या हॉटेल्समध्ये मी जेवत गेली आहे, मला
स्वप्नातही नव्हतं की मी आज त्या हॉटेलचे मी डिलिव्हरीज करू शकेन किंवा ते लोक आपल्यासोबत वाव डिलिव्हरीची टायअप होईल आणि त्यांचे डिलिव्हरीज आपण पोचवू. कारण जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बरेच लेबर्स आणि स्पेशली जे पार्सल डिलिव्हरीज करायचे हॉटेलचे ते इनिशियल डेजला नव्हते, ते त्यांच्या गावी गेले होते. आणि अनलॉक फेज 1 मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फक्त पार्सल डिलिव्हरीज किंवा टेकअवेज फक्त अलाउड होते. त्यामुळे बऱ्याच हॉटेल्सनी ही अपॉर्च्युनिटी घेतली आणि त्यातून महिला डिलिव्हरी करते म्हणून लोक कस्टमर्स पण त्यांच्या हॉटेलकडून अजून जास्त डिलिव्हरीज मागवायला लागले आणि असे आपले टायअप्स हळूहळू वाढत गेले. पहिलं जे हॉटेल आपलं जे टायअप झालं ते पहिलं हॉटेल होतं ते आस्वाद होतं आपल्या दादरचंच आणि दुसरं हॉटेल होतं ते चैतन्य. आणि असे जे नामांकित हॉटेल्स आपल्याला जेव्हा डिलिव्हरीज टायअपसाठी मिळाले त्याचबरोबर हळूहळू आपल्याला अजून हॉटेल्स मिळत गेले, आपण अजून डिलिव्हरीज करत गेलो. पहिल्या वेळेस जेव्हा सुरुवातीला 1 महिना एकदम टफ होता कारण अगदी पावसात आपण सुरू केलं होतं. मला डिलिव्हरीज हा कन्सेप्ट काय असतो हा माहिती नव्हतं. फक्त एवढं माहिती होतं की एका ठिकाणाहून पार्सल उचलायचं आणि दुसरीकडे पोचवायचं. अशी अडचण निर्माण झाली की आम्ही वेळ दिलाय 5 वाजता की 5 वाजता तुमचं पिकअप होईल, पण कधी कधी मी स्वतः डिलिव्हरी करताना अंधेरीला होते पण ते अंधेरीवरून 5 वाजता मला येणं पॉसिबल नव्हतं. काही कस्टमर्स खूप कॉपरेटिव्ह होते की भर पावसात त्यांनी मदत केली आहे, त्यांना कळत होतं की डिले का होतोय कारण पाऊस आहे, पाणी भरलंय किंवा आपल्याकडे दुसरे डिलिव्हरीज आहेत त्यामुळे आपण इथे डिले करतो आहोत. पण काही कस्टमर्स असे पण होते किंवा क्लायंट्स असे पण होते की त्यांना ऑन टाईमच हवं होतं की तुम्ही आम्हाला 5चा वेळ दिलाय तर तुम्ही 5 वाजता इथे आलेच पाहिजेत. किंवा काहींनी अक्षरशः तोंडावरती दरवाजे मारलेत की तुम्ही वेळेवर आले नाही आहात, बाहेर पाऊस पडतोय वगैरे आम्हाला माहिती नाहीये, तुम्ही 5चा वेळ दिलाय म्हणजे तुम्ही 5ला आल्याच पाहिजेत. सो अशा खूप अडचणी होत्या. इनिशियल डेजला मला खूप डिमोटिवेट झालं कारण की मी मनात एक इच्छा बाळगून होती की मला हे वाव डिलिव्हरीज खूप पुढपर्यंत न्यायचं आहे. मला माझ्या एम्प्लॉईजला जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट कसं मिळेल किंवा सॅलरीज त्यांची कशी निघेल ह्याच्याकडे माझा कल होता. पण खूप नेगेटिव्ह फीडबॅक्स यायला लागले. परत आपण ॲप बेस्ड नव्हतो त्याच्यामुळे लोकांचा विश्वास हळूहळू सुटत चाललेला. कारण किती फोन करणार, कारण इनिशियल डेजला आपल्याकडे मॅनपॉवर खूप कमी होती. मग मीच फोन पण उचलायचे, मीच डिलिव्हरीज घ्यायचे, मीच डिलिव्हरी रिसीव्ह करायची किंवा पिकअप आणि ड्रॉप करायचे. मग हळूहळू जसं आपल्याकडे विमेन स्टाफ यायला लागला. सो याच्यात ऑब्स्टॅकल्स असे आहेत की डिलिव्हरी सर्व्हिसमध्ये, कारण आपल्या सोसायटीमध्ये डिलिव्हरी सर्व्हिस म्हणजे डिलिव्हरीचा आपण जॉब करतोय म्हणजे एक कुठच्या तरी खालच्या रेटेड तो जॉब मानला जातो. सो त्यामुळे काय होतं की आपल्याकडे एम्प्लॉईज तेवढे टिकत नाहीत. सो प्रत्येक महिन्याला किंवा 2 महिन्याला जोपर्यंत आपण एका एम्प्लॉई पर्यंत सोबत एक कम्फर्टेबल होतो तोपर्यंत तो सोडून जातो, दुसरा कुठेतरी त्याच्या जागेवर दुसरा एम्प्लॉई येतो. मग त्याला ट्रेन करेपर्यंत परत तो सोडून जातो, तिसरा एम्प्लॉई येतो. सो आता दाखवताना आपण फक्त पॉझिटिव्ह साईड दाखवतो पण इंटरनली एक सर्व्हिस कशी चालते किंवा काय ऑब्स्टॅकल्स येतात हे पण लोकांनी जरा विचार करून हे केलं पाहिजे, डोक्यात ठेवलं पाहिजे. कारण कधी काय होतं की आपण एका कस्टमरचे 10 डिलिव्हरीज करतो पण कुठेतरी डिलिव्हरी सर्व्हिस कुठची तरी डिलिव्हरी त्यांना डिले झाली तर मग त्या एका डिलिव्हरीवरती ते लोक एक पॉइंट धरून बसतात की नाही तुमची सर्व्हिस अशीच झाली. मग असेच ते टॅग्स लावत बसणार की हे डिले झाला आहे ह्याच्यामुळे असं झालं. पण तुम्ही हा पण विचार करा की शेवटी ते पण माणूस आहेत, पावसाळ्यात त्यांनाही पाणी भरतं, त्यांचीही स्कूटी खराब होऊ शकते किंवा त्यांनाही त्रास होऊ शकतो. कितीतरी असं मी ऑब्झर्व केलं की आमच्या बऱ्याच एम्प्लॉईजचे फोन खराब झालेत पावसात कारण आपण मॅप्स लावतो तर ते बाहेर असल्यामुळे कितीचं कव्हर प्लास्टिक कव्हर त्यांना प्रोटेक्ट करणार आहे. सो प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळे ऑब्स्टॅकल्स येतात. सो माझं एकच रिक्वेस्ट आहे की जे कोण क्लायंट्स आपले जे डिलिव्हरी सर्व्हिसेस जे घेतात सो त्यांनी पण एक सॉफ्ट कॉर्नर ठेवावा रायडरच्या बाबतीत. कारण आपण बरेच केसेस बघतो की डिलिव्हरी पर्सन असं केलं, डिलिव्हरी पर्सननी तसंच केलं, पण एका दुसऱ्या माणसामुळे आपण पूर्ण डिलिव्हरी सर्व्हिस किंवा पूर्ण तो सेक्टरच आपण चुकीचा आहे किंवा वाईट आहे किंवा हा कमी लेखावा असं आपण केलं नाही पाहिजे. कारण आपण त्या गोष्टीला कमी लेखतोय त्यामुळे आज इथे भरपूर अपॉर्च्युनिटी आहे एम्प्लॉयमेंटसाठी. किंवा आता आपण म्हणतोय की लॉकडाऊन येतोय किंवा लॉकडाऊन येऊ शकतो
शकतो किंवा आता लोक जास्त रस्त्यावरती येत नाही आहेत. सो डिलिव्हरी सर्व्हिस हा सेक्टर हा खूप पुढे जाणार आहे. पण एम्प्लॉयमेंट येत नाही आहे, कारण माझ्याकडे असे आले आहेत एम्प्लॉईज की मी जेव्हा इंटरव्ह्यूज घेते तेव्हा ते बोलतात की नाही, माझे वडील मला रेस्ट्रिक्ट करता आहेत, कारण ते म्हणतात की तू एका घरात सपोज तू डिलिव्हरी द्यायला जाशील, पण जर तिकडे जर ते आपल्या ओळखीचे निघाले तर तू त्यांना काय उत्तर देणार? अरे पण डिलिव्हरी सर्व्हिस करतो आहे आपण, त्याच्यातून एक पैसा कमवतो आहे, ह्याच्यात मला चुकीचं काय आहे हे कळत नाहीये. सो जो कोणी हा एपिसोड आज बघत असेल आणि ज्यांना खरंच जॉबची गरज आहे त्यांनी प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करावा, कारण की आपल्याकडे भरपूर एम्प्लॉयमेंटची अपॉर्च्युनिटीज आहेत, पण अनफॉर्च्युनेटली ना महिला बाहेर पडत आहेत ना पुरुष बाहेर पडत आहेत, कारण त्यांना वाटतोय की हा डिलिव्हरी जॉब हा एक कमी स्टँडर्डचा जॉब आहे, तर तसं नाही आहे. सो आता ह्या टफ टाइम्समध्ये कसं ह्याच्यातून बाहेर पडायचं, कारण आता सगळ्यांचे बिझनेसेस सगळे थांबले आहेत. आपल्याला माहिती आहे की एकदम स्लो मुव्हिंग बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत. सो मी ह्याच्यातून काय घेऊन जाते किंवा एक काय मोटिवेशन आहे. एक रिसेंट जानेवारीमध्ये माझा स्वतःचा एक ॲक्सिडेंट झाला आहे. त्याच्यामध्ये मला एक कळलंय की आता देवानी एक आपल्याला जगवलं आहे किंवा एक आपल्याला संधी दिली आहे, ती रडत बसण्यात किंवा त्याच्यात कंप्लेंट्स करण्यात अर्थ नाही आहे. जे आपल्याला येत आहे, एम्प्लॉईज सोडून जात आहेत किंवा कस्टमर्स नीट आपल्याला ट्रीट करत नाही आहेत किंवा फीडबॅक्स चांगले येत नाही आहेत किंवा चांगले येत आहेत किंवा आता टफ टाइम्समध्ये एम्प्लॉईजना कसं पकडून धरायचं, त्यांची सॅलरीज कसे काढायचे, ऑफिसचे रेंट्स कसे काढायचे. सो मला एक वाटतं की मी जर त्या ॲक्सिडेंटमधून जगली आहे, सो एकच मी मेसेज त्यातून घेऊन आली आहे की आता काहीही झालं किंवा काही म्हणजे अगदी बंद पडायला आलं तरी पण गिव्हअप नाही करायचं. त्यातून आपण काय वेगळं करू शकतो, काय त्याच्यातून अजून अपॉर्च्युनिटीज निर्माण करू शकतो. जसं मला आधी ट्रेनिंग स्कूलची अपॉर्च्युनिटी मिळाली की मी एका कपलला बघितलं, त्यांना चालवता येत नव्हतं. मग वाव डिलिव्हरीची अपॉर्च्युनिटी मिळाली, कारण लॉकडाऊन होता, मला केक घरी आणायचा होता. मग मला ते पॉसिबल झालं नाही, म्हणून मला ही नवीन एक अपॉर्च्युनिटी निर्माण झाली. सो ह्याच्यातून हळूहळू जशा मी लोकांना भेटत जाईन किंवा अजून जे काही आयडियाज आहेत ते ग्रास्प करत राहीन, ह्याच्यातून मला अजून वेगळे अपॉर्च्युनिटीज येतील आणि एक नेव्हर गिव्हिंग जो एक ॲटिट्यूड आहे त्याच्यामुळे मी अजून पुढे काहीतरी वेगळं करीन आणि फॉर शुअर मला जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन करायचं आहे. आणि मला फक्त दादरशी रिलेटेड किंवा फक्त मुंबईशी रिलेटेड नाही, पण मला पॅन महाराष्ट्र माझा विमेन ऑन व्हील्स आणि वाव डिलिव्हरीज कसं घेऊन जाता येईल हाच एक माझा मोटो आहे आणि ह्याच्यासाठीच मी दररोज काम करत राहीन आणि कधीच गिव्हअप करणार नाही. सो जो कोणी हा एपिसोड बघतोय, सो त्यांना पण मी एक मेसेज देईन की मंदीत संधी जसं म्हणतो की जेव्हा आपण एक डाऊनफॉल आपल्याला येतो त्याच्यातच एक अपॉर्च्युनिटी असते, फक्त डोळे उघडे ठेवायचे असतात आपल्याला आणि ती अपॉर्च्युनिटी ग्रास्प करायची असते. थँक्यू.